नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे? 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामध्ये पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई कोणत्या वर्षी सुरू झाले होते? महाराष्ट्रामध्ये पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1927 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणते होते? मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिग्दर्शन मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, विशाळगड, पन्हाळगड, गगनगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? विशाळगड, पन्हाळगड, गगनगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, कारले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? कारले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, चांदोली हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? चांदोली हे महाराष्ट्रामधील महत्त्वाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, मुळा, मुठा, नीरा, घोड या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? मुळा, मुठा, घोड, नीरा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धाम नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, धर्मतर व राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? धर्मतर व राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1961 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, कन्नड खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? कन्नड ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, राणीखेत व अल्मोडा ही थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? राणीखेत व अल्मोडा ही थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, गिंडी हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गिंडी हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, राकस सरोवर तिबेट या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? राकस सरोवर तिबेट या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सतलज नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पॅराद्वीप हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पॅराद्वीप हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नुनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नुनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 काकरापारा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काकरापारा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोमोडोर हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी कोमोडोर हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नौदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बासरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विडेसिया व कर्मा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? विडेसिया व कर्मा ही लोककला नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते? रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इंडिया डिवायडेड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? इंडिया डिवायडेड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 रणांगण एक झाड दोन पक्षी ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत? रणांगण एक झाड दोन पक्षी ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विश्राम बेडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारताची नायटिंगेल असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? भारताची नायटिंगेल असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या तयारीसाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच. पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाला योग्य दिशा दाखवणारे अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मागील वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यांचे सर्व प्रश्न हे स्पष्टीकरणासहित योग्य दिलेले आहेत. पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर एकूण 10 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. विषय आहे म्हणजे प्रत्येक विषयाच्या यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळत जातील. सामान्य अध्ययनाच्या 118 प्रश्नपत्रिका, गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या 151 प्रश्नपत्रिका, मराठीच्या 124 प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडीच्या 127 प्रश्नपत्रिका. 18,200 पेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखन आणि संकलन श्री विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांनी केलेले आहे. या पुस्तकाची किंमत फक्त 380 रुपये आहे. अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. ऑनलाईन खरेदीसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल आणि संपर्कासाठी 90 28 96 75 47 या क्रमांकावर तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल आणि जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 30 स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतीय दूरसंचार क्रांती जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? भारतीय दूरसंचार क्रांती यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सॅम पित्रोदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? उंचीमधले फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण हे वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्टिमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वनस्पती अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू हा आवश्यक असतो? वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू हा आवश्यक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 फोर्सम व निब्लिक या संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध फोर्सम व निब्लिक या संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोल्फ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आंतरराष्ट्रीय न्यायालय यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पंचायत राज खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 36 1500 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी किती सदस्यसंख्या असते? 1500 ते 1 ते 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी किती सदस्यसंख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 37 खग विहंग अंडज द्विज खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पक्षी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 निकेतन आपल्या ठिकाणी शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. निकेतन आपल्या ठिकाणी शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 घर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 शब्द समूहाबद्दल आपला एक शब्द निवडायचा आहे. शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. जुन्या मतांना चिटकून राहणारा खालीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सनातनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 एकाच माळेचे मणी आपला मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. एका माळेचे मणी मणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सगळी माणसे सारख्या स्वभावाची असतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक रक्तामधील साखरेवर नियंत्रण खालीलपैकी कोणता घटक ठेवतो? रक्तामधील साखरेवर खालीलपैकी कोणता घटक हा नियंत्रित ठेवतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इन्सुलिन घटक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 नॅचरल गॅसमध्ये इथिलीन या वायूचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? नॅचरल गॅसमध्ये इथिलीन या वायूचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 20% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणता आहे? कुष्ठरोगावर प्रभावी औषध खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॅप्सोन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राजाजी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राजाजी नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्रामध्ये किती टक्के लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते? महाराष्ट्रामध्ये किती टक्के लोकसंख्या ही नागरी भागामध्ये राहते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लक्षद्वीप या ठिकाणी आपण राजधानी विचारली. लक्षद्वीपची खालीलपैकी कोणती योग्य राजधानी होईल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कावरत्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक रेला हा पारंपरिक लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतो? रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गीता रहस्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अभियोग आपला शब्द समानार्थी शब्द सांगायचा आहे. अभियोगचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आरोप या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कुंडूज हे शहर वसलेले आहे? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये कुंडूज हे शहर वसलेलं आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अफगाणिस्तान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 आर्थिक निसाडा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? आर्थिक निसाडा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये महात्मा गांधीजींचा यांचा समावेश नव्हता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बारडोली सत्याग्रह या ठिकाणी महात्मा गांधींचा सहभाग नव्हता. प्रश्न क्रमांक 53 शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 खालीलपैकी आद्य क्रांतिकारक कोण आहेत? खालीलपैकी आद्य क्रांतिकारक कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तस्लिमा नसरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 सज्जन आपल्या ठिकाणी योग्य विग्रह करायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सत प्लस जन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमोनिया वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मधुमेह या ठिकाणी असंसर्गजन्य असलेला रोग होईल. प्रश्न क्रमांक 60 काकडी व टरबूज याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? काकडी व टरबूज याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 95% या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मधुबनी चित्रकला प्रसिद्ध आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मधुबनी चित्रकला प्रसिद्ध आहे? सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मधुबनी चित्रकला हा प्रसिद्ध आहे. सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमपीएसची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाल्या. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेल्या सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी काय बघू शकता, काय आहे विजेता दसेरा स्पेशल टॅलेंट हा टेस्ट सिरीज केव्हा आहे? 15 ऑक्टोबरला आहे. सर्वांनी एनरोल करायचं आहे. जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. केव्हा आहे? 15 ऑक्टोबरला आहे. यासाठी अतिशय महत्त्वाचे प्राइज या ठिकाणी दिलेले आहे. सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. आपला कोणता कोड आहे? RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तर या ठिकाणी काय आहे बघू शकता तुम्ही, फ्री स्कॉलरशिप टेस्ट सिरीज केव्हा आहे? PSI STI AO साठी अतिशय महत्त्वाची आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन व्हायचा आहे. केव्हा आहे? ऑक्टोबर 17ला आहे. अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज. सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? बॅच आहे यशाची किल्ली फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर PSI STI AO कंबाईन परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची, कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच केव्हा आहे? 13 ऑक्टोबरला आहे. सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. आपला कोणता कोड आहे? RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? राज्यसेवा रिव्हिजन फास्ट ट्रॅक बॅच. जे विद्यार्थी राज्यसेवा यांची तयारी करत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बॅच आहे. सर्वांनी जॉईन करायचं आहे. केव्हा बॅच आहे? 15 ऑक्टोबरला आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचं आहे. तुम्हाला 10% डिस्काउंट मिळत जाईल. तर या ठिकाणी कोणती आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI एक्झाम अतिशय महत्त्वपूर्ण 18 ऑक्टोबरला आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तुम्हाला 10% ऑफ. कोणतीही बॅच असो तुम्ही RVD लाईव्ह हा कोड यूज करा. तुम्हाला 10% डिस्काउंट मिळत जाईल प्रत्येक बॅचवर. या ठिकाणी काय आहे? जे विद्यार्थी राज्यसेवा PSI STI AO डिपार्टमेंट PSI या सर्वांची तयारी करत असतील सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल.